इथून सुरुवात झाली करप्यापासून हा हा बर इथून सुरुवात झाली. तर आज आज ही पहिली फाटी सोडल्यानंतर तुम्हाला एक फाटीवर करपा दिसेल, एकही दिसणार नाही, एक सुद्धा नाही. म्हणजे रोपच चुकीचं भेटलं तर. आणि जी पहिली रोपा मिळते, जी करप्याची फाटी आली आहे ना, हा हा ती पण पूर्ण जळून गेलाय ते करपा. तो पण जळून गेला म्हणजे. हे बघा ना, हे बघा ना, तेव्हा ही सुद्धा त्यातून बरोबर आहे. याच्यावरती. आता इथून वरती दाखवते मला इथून वरती जर बघितलं निरोगी झाड आहे एकदम, नाही नाही, म्हणजे तिथं एक स्पॉट पण नाही एक दिसत. स्पॉट नाहीये. हो, म्हणजे त्याच्यात तुम्हाला रोपच चुकीचे भेटले ते. रोप चुकीचे. आणि त्याच्यानंतर पण आमच्या बरोबरचे पण प्लॉट आहेत, ते आज आज पूर्ण असे डॅमेज झाले. पूर्ण म्हणजे करपलेले. ज्यांनी कार्बन वापरलेलं नाही ना, हा ते पूर्ण डॅमेज झाले, पूर्ण डॅमेज. म्हणजे जे रासायनिक वरती प्लॉट हो, आहे. तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपल्याला वेळ झाला होता म्हणून मी तिथून निघून आलो, पण तुम्हाला तो प्लॉट पण दाखवलं मी. हे जे याचं ते आपण बेड जे तयार केलंय ना, हा तो एकदम असं नरम झालाय ते. का ग्रीन लाईफ दिल्यामुळं ग्रेन लाईट पण आणि कार्बन पण म्हणजे माती मऊ झाली. एवढी. म्हणजे तुम्ही बघा ना, आता आता दाबात गादी इथं जर आपण हात लावला तर गादी आणि दाबात म्हणजे म्हणजे एकच नंबर काम आहे त्याचं. समाधानी का तुम्ही? एकच नंबर म्हणजे. एकच नंबर. हो, अच्छा, तुमचं वय किती आता? माझं वय आता 56 चालू आहे. 56 वयामध्ये तुम्ही शेती करताय, हो, बरोबर ना? नाही मुलं पण करताय, मी फक्त मागं पुढं बघतोय. तसं काय मी लय शेती म्हणजे करतो. आवड आहे तुम्हाला. हो, मला पहिल्यापासून लहानपणापासून शेतीची आवड. मला प्लॉट जर असा निस्तेज किंवा प्लॉट जर माझ्या मनाजोगता नसला तर मी त्या शेती म्हणजे बघत नाही असं. म्हणजे आज मनाजोगतं प्लॉट एकदम. हो, एकच नंबर, एकच नंबर. आणि समजा हे जर कार्बन ग्रीन लाईफ हे नसतं तंत्रज्ञान तर भेटलं नसतं तर. नाही, आज प्लॉट तेव्हा या पोझिशनला असतं, या पोझिशनला असतं. हा ना. आता हे बघा, आता हे पण रोप मिळते आलेलं आहे बघा. बघा, हा. हे पूर्ण कव्हर केलंय त्यांनी. पूर्ण कव्हर केलंय. म्हणजे डायरेक्ट जाळून टाकलं, नष्टच केलंय ते. डायरेक्ट जागेवर स्टॉप करून हो, टाकलं. नाही तर माझा प्लॉट आहे ना, आज म्हणजे या स्थितीत राहिला नसता. स्थितीत राहिलं नसतं. हो, म्हणजे काय समस्या होती अगोदर, रोप कशी मिळाली ते आपल्याला? रोप फक्त डॅमेज मिळालेच. पण त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, हा. माझा आणि तुमचा लवकर कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे माझे 15 दिवस गेले त्याच्यामुळे. 15 दिवस. आणि आज हे जी ग्रोथ दिसते ना तुम्हाला, ही 15 दिवसात एवढी ग्रोथ झाली. एवढा पिकअप पंधरा धरला. 15 दिवसाला बी अजून 2 दिवस बाकी. हा, म्हणजे तुम्हाला एवढा रिझल्ट मिळाला म्हणजे जबरदस्त. 12 दिवसात एवढा रिझल्ट मिळाला. आता इथं पाणी पाणी का काय हा, फुटवा हे पाना. बघा, हे बघा, हे बघा. एवढं असा फुटवा अगोदर मिळायचा का आपल्याला? नाही नाही नाही, म्हणजे हा आम्हाला जूनमध्ये सुद्धा असे ग्रोथ मिळत नव्हती. आणि आजचं जर वातावरण पाहिलं ना, सकाळचं उठल्यानंतर आहे ना, पूर्ण झाडावर पूर्ण दव असतं, असं पाणी गळतं. आणि सकाळी ऊन पडल्यानंतर डायरेक्ट तो प्लॉट बस्ट होऊन जातो. पण इथं असं बी एक एक पण नाही, पत्तीवर एक स्पॉट पण नाही दिसणार तुम्हाला. म्हणजे एका दोरीत प्लॉट आहे, तिकडे हो, जरी बघितलं मागं नाही, आपण. कुठे बघा ना तुम्ही पुढे चला बघा, पुढं बघू, चला. म्हणजे आज टेन्शनच नाही एकदम. काहीच नाही, काहीच नाही. आता मला सांगा, शेती किती वर्षापासून करताय आपण? शेती मी जवळजवळ मला शेती करून 35 वर्ष झाली. 35 वर्ष झाली. हो, मी म्हणजे खूप. 1987 साली द्राक्षला आलं. तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा, हे पूर्ण अँगल टेक्चर तसंच माझं द्राक्ष हा, बागेचं. म्हणजे 1987 स्ट्रक्चर आहे. मी कोविडमध्ये सर्व बाग काढून टाकले. बर. कारण द्राक्ष शेतीमध्ये आहे ना, एवढं खर्च. लेबरचे, त्याच्यानंतर पेस्टिसाईडचे हम्म. लिक्विड नवीन नवीन आले, कोण काय सांगत कोण काय सांगत. त्याच्यामुळे ना शेतकरी डोकं चालत नाही, कुठे काय वापरलं पाहिजे. म्हणजे 35 वर्षापासून म्हटलं खूप दांडगा अनुभव आहे. म्हणजे असं एकही रासायनिक नसेल जे वापरेल नसेल तुम्ही. पूर्ण पूर्ण आतापर्यंत माझा आहे ना, मेची म्हणजे 17 जूनची लागवड होती. 3 एकर टमाटे होते. हा. हे लिक्विड सोडून सोडून वैतकलो. तो प्लॉट खराब होऊन गेला. 1000 कॅरेट मी झाडं सोडून दिली केमिकल वर का? केमिकलवर. काय हजार फरक आहे एक केमिकल आणि एक या तंत्रज्ञानामध्ये? आज आज तर म्हणजे आज असा प्लॉट आहे का, ह्या प्लॉटला मी म्हणू शकत नाही का हा प्लॉट डॉम्बीज होईल का काय बस, कारण त्याची डॅमेज. पत्ती सांगते ना. हो. त्याची पत्ती अशी आहे का, एकदम म्हणजे खूपच ते आहे त्याला. काळुखी वगैरे. काळोखी पण रफ पण रफ आहे. म्हणजे शेती सोपी होईल का हे ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर? आतापर्यंत तर मला सोपी वाटली. सोपी म्हणजे वाटते. जेव्हापासून तुमची माझी भेट भेट समज. झाली, हा. तेव्हापासून तर आजपर्यंत मी फक्त याला 3च स्प्रे घेतले. काय बोलताय? फक्त? हो, अच्छा. नाही तर माझे जर रासायनिक किंवा पेस्टिसाईडवर जर प्लॉट असता, हम्म. तर आतापर्यंत कमीत कमी 10 ते 12 स्प्रे झाले असते या प्लॉट. म्हणजे वरचा खर्च कमी झाला आज आपला. डायरेक्ट
3 स्प्रे 10 किंवा 12 स्प्रे करा ना हिशोब तुम्ही. खरे खरे. आता मला सांगा ही व्हरायटी कोणती आहे? ही शाहू आहे. शाहू आहे. हो. किती रोप आहे टोटल? हे आता 6,500 6,500. अच्छा. आज किती क्षेत्र बोलले हे आपण? हे 1.5 एकर आहे. आता आज म्हणजे लागवड कशी त्याचीवाली मी हं. पहिल्यापासून टमाटे म्हणजे माझे टमाटे 17 वर्षापासून मी टमाटे करतोय. 17 हो, 17 वर्षापासून करतोय टमाटे. आणि ह्या वर्षी काय बदल आहे 17 वर्ष आणि या वर्षामध्ये? 17 वर्षामध्ये ना ज्यावेळेस आमचे सेंद्रिय शेती करायचो म्हणजे आम्ही कुठले या असे उखाड्याचे खतं गोळा करून आणायचो. बरोबर. सरीनं टमाटे लावायचो. ड्रीप वगैरे काहीच नव्हतं काहीच तेव्हा. नव्हतं. आम्ही अशी सरी पाडायचो. त्या सरीमध्ये पाणी सोडून टमाट्याची लागवड करायचो. हम्म. त्याच्यामध्ये हे उखाड्याचे खतं आणून भरायचो. हम्म. त्यावेळेस असे प्लॉट व्हायचे. त्याच्यानंतर लिक्विड आलं, त्याच्यानंतर वॉटर रासायनिक सोल्युबल आलं. सर्व. सर्व आलं तेव्हापासून तर प्लॉट जमलं. जमीन खराब झाली सर्वात महत्वाची. मग आता त्याच्यानंतर आता तसा प्लॉट दिसतोय मला. म्हणजे 20-25 वर्ष अगोदर जशी शेती व्हायची ती आज दिसू राहिली. हो. तर पण आहे ना हा. ते ग्रीन शेड मुळे त्याच्यामुळेच आलाय. म्हणजे तुम्ही स्प्रेला पण आपलं ग्रीन शील्ड आणि SAR वगैरे वापरेल सार. हो, सार. बरोबर ना? काय फरक आहे? मला इंग्लिश नाही समजत. तुम्ही आज सार म्हणले म्हणून मी म्हणतो सार हा. ग्रीन ते 1 लिटरची बॉटली. 1 लिटरची आणि अच्छा. त्याच्यात परत 500ची सारची होती. हा 500 ml ची हो. सारची ते 2-2 मिली ना दोन्ही पण वापरले. फवारणी केली. हो. काय फरक आहे रासायनिक शेती आणि ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी मध्ये कार्बन मध्ये? कार्बन म्हणजे एक असं आहे का ते जसं आपण झेरॉक्स कॉपी करतो ना खाली कार्बन टाकीतो हम्म. आणि मग वरून काहीतरी लिहायचं असलं तर आपल्याला एक कॉपी पाहिजे एक दुसऱ्याला द्यायसाठी तसा एक प्रकार आहे कार्बन. तसा प्रकारे च्या कंडिशनला तुम्ही समाधानी? नाही आज तर एकच नंबर आहे. आज तर 101% म्हटल्यापेक्षा 1001% म्हणतो. रिझल्ट आहे. हो. आता आजूबाजूच्या प्लॉटला काय समस्या आलेली शेतकऱ्यांच्या? आजूबाजूच्या म्हणजे आज माझ्या बरोबरचे म्हणजे माझ्या पहिले 10 दिवसाचा एक प्लॉट, 21 दिवसाचा एक प्लॉट. हा. ते पूर्ण बुडापासून तर शेंड्यापर्यंत आज म्हणजे पूर्ण गोळा झालेला आहे आणि पूर्ण करपा आहे त्याच्यात. करपाय अर्ध्या झॅन्थोचे. झाडापर्यंत करपा आहे त्याच्यात. म्हणजे झॅन्थोचे स्पॉट आहे बॅक्टेरियल बरोबर ना? हो. जीवाणूजन्य करपा नाही म्हणतो. जो आता रोपातला आला होता ना हा. तसा सेम करपा आहे त्या झाडांवरती. हे बघा म्हणजे हा रोपातला करपाय बरोबर हो, ना? हा तो रोपात. सुद्धा जागीच स्टॉप केला हो, एकदम. हो. आणि ते प्लॉट आहे ना एक माझ्यापेक्षा 21 दिवसाचा आधीच आहे आणि एक 10 दिवसाचा आधीचा आहे. काय बोलताय? ते पूर्ण डॅमेज आहे. पूर्ण डॅमेज झाले. पूर्ण डॅमेज झालेली. हो. आता इथं जर बघितलं तर इकडे बघा ना ग्रीनरी वगैरे कशी आहे, एकदम एकच नंबर आहे. एकच नंबर आहे. म्हणजे आता तुम्ही रेग्युलर हे तंत्रज्ञान वापरणार का? वापरणार मी आता. अच्छा. साधारण किती दिवसामध्ये आज result? पण आणलंय मी ते. आज पण आणलं हो, बरं. आज पण आणलंय. म्हणजे सर्व शेड्यूल वापरताय वरती स्प्रे साठी पण आणि खालचं पण. म्हणजे आता याला दुसरं म्हणजे लिक्विड काहीच घेतलेलं नाही. काहीच घेतलेलं नाही. काहीच नाही. काय वॉटर सोल्युबल याच्यामध्ये फरक आहे का? फरक लिक्विड म्हणजे मध्ये? आता तुम्हाला पण दिसतोय डोळ्यानं मला पण दिसतोय. हम्म. मी तुम्हाला 2 वेळेस फोन केले म्हणजे मला फरक जाणवला म्हणूनच बरोबर आहे केलं. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही इथून किती किलोमीटर घ्यायला गेले मटेरियल? मी आता 18 किलोमीटर गेलतो वडनेर बाहेर. 18 किलोमीटर गेले होते. हो. मला ते इथं 2 किलोमीटरवर पण पेस्टिसाइड मिळतंय. तो पण विषय तरी नाही. तिथं नाही. तरी मी 18 किलोमीटर गेलो बस. आणि आपलंच घ्यायला गेले. हो. कार्बन आणि ग्रीन सीड. ग्रीन लाईफ वगैरे. ग्रीन लाईफ. आता ती बॅग किती किलोची ग्रीन लाईफची? ती 4 किलोची. 4 किलोची. कसं ऍप्लिकेशन दिलं तुम्ही? ते एकरी 2.5 किलो कार्बन दिलं. हा 2.5 लिटर. 2.5 लिटर हा. आणि 4 किलो ते ग्रीन लाईफ लाईफची बॅग दिली. ड्रीप द्वारे. हो. म्हणजे याच्यावरच पूर्ण प्लॉट आहे. आतापर्यंत 2 वेळेस दिलं मी. आणि कार्बन आतापर्यंत किती 5 लिटर गेला असेल ना? 5 लिटर 2.5 लिटर कार्बन दिलं. अच्छा. ते एकरी तुमचं प्रमाणे पण मी 3 बिघ्यासाठी वापर तरी एवढा रिझल्ट. तेव्हा एकरी जर वापरला असतं तर एकदम जबरदस्त. मी 3 बिघ्यासाठी घेतलं बाबा. काय प्रमाण कमी वापरलं तरी आपण. हो कमी घेतलं म्हणजे तुमच्या सांगण्याच्या यानं मी कमी घेतलंय. तुमचा एकरी 2.5 लिटरचा डोस आहे आणि 4 किलो पाहिजे. आज काय काय समस्या राहिल्या प्रमुख टमाट्यामध्ये?
आता तर काहीच नाही. आता म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम नाही टमाट्याच्या झाडाला. कुठलाच नाही आपल्या प्लॉट मध्ये. पण कुठलाच. इतर जनरली रासायनिक वरती काय काय समस्या राहिल्या आज? रासायनिकवर तेच ना, रात्रीतून प्लॉट आगल्या दिवशी कसा दुसऱ्या दिवशी पूर्ण डॅमेज झाला. हे बऱ्याचशा ठिकाणी असेच प्रॉब्लेम. जे शेतकऱ्यांना चालू प्लॉट आहे ते पण बसून गेले. शेतकऱ्यांचे का? हो, बऱ्याचशा ठिकाणी. आता तुम्ही बिंदास एकदम म्हणजे निवांत आहे. एकदम निवांत, काहीच अडचण नाही. म्हणजे आराम आराम करायचं घरी भाऊ, आराम, काहीच आराम, पाहिजे आराम. गरज नाही. काहीच नाही, काहीच नाही. एकदा आपलं नाव सांगा. प्रकाश गोविंद वाघ, मुक्काम पोस्ट जोपूर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आता एक सरी मिरचीची पण केली तुम्ही, हो, केले ना. तिथं बघितलीच नाही आपण. तिला काय फरक जाणवला? तुम्हाला दाखवतो ना मी आता हा, तिथे. तिकडे जाऊच आपण मग. त्याला ते या सीझनला जर आता थंडी वाढली ना, हा. तर मिरची आहे ना, मिरची म्हणजे मागच्या वर्षी माझ्या एक जोडीदार लावली होती. हम्म. त्यानं 1 एकर लावली होती. हम्म. तर जशी जशी थंडी वाढत गेली तशी मिरची त्याला काय ते बोकडे का काय? बोकडा, बरोबर बरोबर. बोकडा पूर्ण अशी गोळा. गोळा होऊन गेली पूर्ण. म्हणजे त्या मिरचीला फक्त फुलं दिसायचे, पण म्हणजे फळ लागत नव्हतं. फळ लागत नव्हतं. फळही लागलंच नाही कधी. आणि आपल्या प्लॉटला इथं आता ते सरीला बघा ना तुम्ही, ते आता त्याला फळ लागायला सुरुवात झाली. म्हणजे एकदम फुलं. निरोगी आहे. आणि कुठे असं म्हणजे बोकड्या हा विषयच गोळा नाही. नाही, पान वगैरे काही. एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश आहे. आपण एकदम बघू, fresh. चला. म्हणजे तुम्हाला मिरचीला पण रिझल्ट मिळेल आणि टमाट्याला पण रिझल्ट एकच मिळेल. म्हणजे मिरची म्हणून नाही केलं, पण मिरचीची एक सर मी त्या प्लॉट मध्ये लावलेली बॉस. हा, ट्रायल बघितला बुवा. ट्रायल नाही, घरी खायसाठी घरी लावलेली. खायसाठी. हो, घरी खायसाठी. आणि ती भारी तयार पण झाली एकदम. ती एकच नंबर झाली. एकच नंबर झाली. हो. तिला फुटवे एका झाडाला कमीत कमी 6-7 फुटवे, 6-7 6-7 फुटवे. मिरचीच्या झाडाला. नाही तर मिरचीचं थंडी वाढली ना, असं एकच शेंडा वरती येतो. बरोबर. त्याला किती? 6-6, 7-7 फुटवे त्याला. 7-7 फुटवे. हो. किती दिवसाची मिरची ती? मिरची आणि टमाटे एकाच दिवशी लावले. म्हणजे आता महिना. नाही, महिन्याला कमी आहे अजून. 17 तारखेला महिना होईल. 17 तारखेला महिना होईल. हो. आज किती तारीख आहे? 13 आज तारीख ना. 13 तारीख. म्हणजे 4 दिवस बाकी आहे अजून. 4 दिवस बाकी. हो. आता जर आपण उभं राहून बघितलं, उभं राहा बरं. आता मागं जर बघितलं प्लॉट, बघा ना आपण सर्वीकडे. हो, आपण बघा. अल्ट्रा वाईड मध्ये जरी बघितलं तरी 1 नंबर प्लॉट आहे, बरोबर ना? एकच नंबर. चालेल. आज म्हणजे शेतीला चांगली दिशा मिळेल हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर. म्हणजे आज तर त्याचे रिझल्ट एवढे चांगले आहे का, त्याची पत्ती जर पाहिली ना तुम्ही, हम्म. तर या पत्तीवर कुठलाही रोग अटॅक करू कुठलाही शकत नाही. रोग नाहीये. म्हणजे काळाची गरज आहे हे तंत्रज्ञान. म्हणजे खूप गरज. शाश्वत शेती होईल का हे वापरल्यानंतर? अगदीच व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. हो. चालेल. पण म्हणजे कमी टेन्शन मध्ये माणूस बिंदास रिलॅक्स. असं. बिंदास. हो. म्हणजे बिंदास शेती करायची असेल तर कार्बन वापरलं पाहिजे. कार्बन वापरलं पाहिजे. हो. चालेल. धन्यवाद.